मी पण त्यांचं आधीचं जे विधान होतं ते देखील ऐकलं होतं की भगवानगड आणि राजकारण फार दूर आहे, हे त्यांचं आधीचं विधान ऐकलं आणि मला म्हणूनच वाईट वाटलं की असं आज जे झालं, आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली ती कुठेतरी खूप चुकीची झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची काल भेट घेतली आहे. भगवानगडावर जात त्यांनी भेट घेतली आहे आणि तिथं ते राहिले देखील आहेत. एकूणच या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया ताई, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कशा प्रकारे बघता आहे एकूण कुठंतरी नामदेव शास्त्री म्हणत आहेत की धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे आणि दुसरीकडे जर पाहायचं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी राजकारणामध्ये देखील भगवानगडाचा संबंध येताना दिसतोय. कसं आहे की एकतर आज मी सकाळी प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यावरनं खरंच खूप खूप दुःख झालं, मला वाईट वाटलं आणि मला अतिशय आदरपूर्वक विनम्रपणे नामदेव शास्त्रींना हे सांगायचं आहे की तुम्हाला वाटतंय तसं ते नाही आहे. धनंजय मुंडे हे दोन त्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत. एक चेहरा जो तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्हाला येऊन त्यांनी सांगितलं असेल की बाबा मी किती स्वच्छ आहे, मी किती चांगला आहे, ही मीडिया ट्रायल होती आहे, मला कॉर्नर केलं जात आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आणि खरी त्यांची जी खरा चेहरा जो आहे तो तुमच्यापर्यंत आला नसावा म्हणूनच तुम्ही असं बोललात असं मला वाटतं आहे. कारण या सगळे जे पुरावे आहेत ते त्यांच्यापर्यंत मला द्यावेसे वाटत आहेत की आम्ही जे लढतोय ते आम्ही कोणी एक व्यक्ती धनंजय मुंडे विरुद्ध नाही लढत आहे. त्यांची ती प्रवृत्ती, त्यांची ती मानसिकता, त्यांचा तो दहशतवाद, कुठे जे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर बीडमध्ये परळीमध्ये चालतंय त्याच्या विरोधात आम्ही लढतोय आणि त्याचे सगळे पुरावे घेऊन आम्ही बोलतो. जेव्हा मी हे पुरावे घेऊन अजित पवारांकडे गेले त्यांना सुद्धा ते बघून अतिशय गंभीर झाले होते. तोपर्यंत कदाचित त्यांना देखील माहीत नव्हतं. मग तेच पुरावे मी फडणवीसांना दिले. मग ते दोघं जण एकमेकांवर आता ढकलतायत की कोणी राजीनामा घ्यायचा. तर हा हळूहळू हा जो वाढतोय दबाव, राजकीय दबाव त्यांच्यावर वाढत असेल राजीनामा देण्यासाठी, कारण पुरावे सिद्ध झालेले आहेत की एक राज्याचा मंत्री त्याच राज्याच्या कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवतोय, त्याच कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड पण त्यांच्याबरोबर पार्टनर आहे, शेअरहोल्डर आहे. या गोष्टी जेव्हा मी त्यांना ऑन पेपर दाखवल्या, बॅलन्स शीट दाखवले, त्याच्या खालची सही दाखवली, तेव्हा अजित पवारांची देखील खात्री पटली, फडणवीसांची देखील खात्री पटली. म्हणूनच मला हे सगळे पेपर आता गडावर पाठवायचे आहेत आणि नामदेव शास्त्री जेव्हा ते हे बघतील त्यांची सुद्धा खात्री पटेल की आपल्या पुढे आलेला धनंजय मुंडेंचा चेहरा हा एक आहे, पण त्याच्या मागचा दुसरा चेहरा पण फार वेगळा आहे. कारण खरं तर राजकारणासाठी धनंजय मुंडेंनी तिथे भगवानगडावर जाणंच मुळात चुकीचं होतं. त्यांनी जो आज त्यांचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला तोच मुळात चुकीचा होता. त्यांनी जाऊन त्यांची स्वतःची बाजू मांडली की बाबा मी किती चांगला आहे, स्वच्छ आहे, अमुक आहे आणि मला मुद्दाम टार्गेटिंग केलं जात आहे, राजकारणी माझ्या विरुद्ध मुद्दाम बोलत आहेत. ते तसं चित्र नाही आहे. खरं चित्र फार वेगळं आहे. कुठेतरी नामदेव शास्त्री हेही म्हणत आहेत की धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाही आहेत, ते काही खंडणीखोर वगैरे नाही आहेत. याकडे कशा प्रकारे बघता आहेत? कारण खरं तर त्यांना ही सगळी त्याची सत्यता माहितीच नाही आहे. कारण अवादाचे कर्मचारी हे थेट त्यांच्या राजकीय बंगल्यावर जाऊन त्यांच्याकडे तिथे तो व्यवहार ठरला होता हे जेव्हा कोणी विधान करतं तर त्याच्या टावर लोकेशन्स जर काढण्यात आल्या आणि त्या भगवानगडावर पोचवल्या तर त्यांना कळेल की खंडणी ही मागितली गेली होती, त्यांच्या घरी, त्यांच्या शासकीय घरात मागितली गेली होती. हे सगळे गोष्टी हळूहळू पुढे येतीलच. दुसरीकडे पाहायचं तर कुठंतरी राजकारणामध्ये आपण उतरणार नाही किंवा मग राजकीय पाठिंबा देणार नाही अशा प्रकारचं भगवानगडाचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र इथून देखील कुठंतरी राजकीय पाठिंबा देण्याचा किंवा मग पाठीशी घालण्याचा मुद्दा कुठंतरी येताना दिसतोय तुम्हाला? आत्तापर्यंत तसं होत नव्हतं. कारण मी पण त्यांचं आधीचं जे विधान होतं ते देखील ऐकलं होतं की भगवानगड आणि राजकारण फार दूर आहे, हे त्यांचं आधीचं विधान ऐकलं आणि मला म्हणूनच वाईट वाटलं की असं आज जे झालं, आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली ती कुठेतरी खूप चुकीची झाली आहे. तुम्ही आता उल्लेख करताना बोलला होता की राजीनामा कोणी घ्यायचा हे टोलवाटोलवी होताना दिसतं आहे. नेमकं काय तुमचं आणि अजित पवारांचं या संदर्भात बोलणं झालेलं आहे? राजीनामा संदर्भात त्यांनी काही उल्लेख केला नंतर?
कसं आहे की हे जे 3 कंपन्या आहेत, मग ते व्यंकटेश्वरा असो, जगमित्र शुगर्स असो आणि टर्टल लॉजिस्टिक्स असो, याचे सगळे कागदपत्र मी अजित पवारांना दाखवले. आणि कसं त्याच्यात एक राज्याच्या कंपनीतनं राज्याच्या मंत्र्याला आर्थिक नफा थेट त्याच्या खात्यामध्ये येतोय हे जेव्हा दाखवलं आणि त्या प्रत्येक बॅलन्स शीटवर खाली धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही होती, त्यांच्या होणाऱ्या मीटिंग्समध्ये वाल्मिक कराडची देखील सही होती, हे सगळं जेव्हा दाखवलं तेव्हा ती ओपन अँड शट केस होते ऑफिस ऑफ प्रॉफिटची. हे बघून त्यांची देखील खात्री पटली होती की धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हायला हवा. पण म्हणून ते म्हणाले की मुख्यमंत्री घेतील आणि मुख्यमंत्री म्हणाले त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष घेतील. तर ही जी टोलवाटोलवी चालली होती आणि वाढणारा दबाव होता आणि म्हणूनच धनंजय मुंडेंना काही मार्ग सापडत नव्हता, म्हणून ते भगवानगडावर गेले असावेत. तर एकूणच या संदर्भात जर पाहायचं तर नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतलेली आणि ते कुठंतरी राजकीय प्रवासामध्ये अडचणीत सापडल्यानंतर भगवानगडाचा आधार घेत आहेत का, असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत. कॅमेरामॅन अजित शिवतरकरचा अभिषेक फाळ, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.